इयत्ता 12वी विषय मराठी घटक गद्य विभाग. विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत आपण आयुष्य आनंदाचा उत्सव गद्य क्रमांक 3 शिवराज गोरले यांचा पाठ सुरुवातीचा अभ्यासलेला आहे. यामध्ये आनंद आणि मग हा आनंद तर सगळ्यांनाच हवा असतो आणि तो आनंद आपण कसा मिळवायचा, मग तो आपल्याला आनंद कोठे मिळणार यासाठी आपण खूप सारा आटापिटा करत असतो, खटाटोप देखील करत असतो आणि मग बऱ्याच वेळेला खरा आनंद आपल्याला मिळतच नाही. मग आनंद मिळवण्यासाठी आपण खूप सारे कष्ट देखील घेत असतो आणि लेखकाच्या मते असं सांगितलेलं आहे की खरा आनंद कुठे असणार आहे, तो आपल्या अंतरंगामध्येच असणार आहे आणि तो आनंद आपणच शोधायचा असतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तिथं आनंद हा स्वतःच्या मनातच असतो आणि त्यामुळं आनंद ही काही प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही आहे. तर आनंद आपण काय करायला पाहिजे, इतरांसोबत वाटायला पाहिजे. आपण आनंदी असलो की संपूर्ण जग हे आपल्याला आनंदी असायला पाहिजे, दिसायला पाहिजे. आता अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आता या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे, मनाची कवाडं कायमची बंद करणं. आता कायमची बंद करणं म्हणजेच काय, मनाची कवाडं म्हणजेच काय, मनाचं दार. आता मनाचं दार बऱ्याच वेळेला आपण बंद करून टाकलेलं असतं आणि आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत. त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊच देत नाहीत. एकदा का मनात दुःख झालं, आपण दुःखी असलो की त्याच दुःखाला आपण कवटाळून बसतो. हृदयाची दारं मिटलेली असतात तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं. बघा, आपण एकदा जर का दुःखी झालो, मनामध्ये जर आपलं दुःख आलं तर आपण काय करत असतो, त्याच दुःखाशी कवटाळत बसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आपल्याला माहितीच आहे की दुःख मात्र या ठिकाणी काय असतं, मानतो आपण पर्वता एवढं आणि सुख मात्र जवापाडं. सगळ्यांनाच माहिती आपल्याला. आपण काय करतो, दुःख आलं की त्याला चगळत बसतो. मीच दिसलो का, माझ्याच वाट्याला हे का, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करत सतत त्याच दुःखामध्ये आपण राहतो. मात्र सुख आलं की घटाघटा पिऊन टाकतो. त्यावेळी मात्र आपल्याला कुणाचीही आठवण येत नाही. आता बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा, कारण एकदा का दुःख आलं तर आपण काय केलेलं आहे, आपल्या मनाचं दारच बंद करून टाकलेलं आहे, मनाची कवाडच बंद करून टाकलेली आहेत. मग तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झालेली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. बघा, आनंदाला आकर्षित करतो कोण सांगितलं, आनंदच. आनंदाला प्रसवणारा आनंदच असतो आणि आपण जर या ठिकाणी आपल्या मनामध्ये दुःख, चिंता, टेन्शन यांची गर्दी असेल, आता तसंही बघायला गेलं तर ताणतणाविरहित एखादी व्यक्ती आपल्याला बघायला मिळणार नाही. चिंता, टेन्शन कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं त्यांना असणारच आहे आणि मग त्यासाठी आपण मात्र काय करायला पाहिजे, अशा दाटीवाटीत तो घुसणारच नाही आहे आनंद. मग आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करायला हवं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतंच. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. बघा, लेखकानं आपल्यासमोर एका शेतकऱ्याचं उदाहरण ठेवलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, शेतकरी ज्यावेळी पाऊस पडत नाही तो आकाशाकडं बघत आभाळ वेडे डोळे त्याचे होतात आणि मग तो म्हणतो कधी पडायचा पाऊस, कारण पाऊस पडला तरच शेती पिकणार आहे. शेती पिकली तर पुन्हा त्याचं वर्षभराचा जो काही खर्च असेल, कारण आर्थिक उत्पन्नाचं एकमेव साधन असणारं त्याचं शेती, आणि पाऊस पडला तरच शेती पिकणार आहे. शेती पिकली तरच भरभरून धान्य येणार आहे आणि म्हणून तो आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. आभाळ वेडे डोळे त्याचे झालेले असतात. कधी एकदाचा पाऊस पडतो, मात्र त्याच्या हातात काहीच नसतं आणि मग
आनंदाचा पाऊस मात्र आपण इथं पाडू शकतो. भले त्याचा नाईलाज असतो, तो काही करू शकत नाही, पण इथं मात्र आपण आनंदाचा पाऊस पाडू शकतो. आणि म्हणून ते म्हणतात पहा की आनंदाचा पाऊस तेही कसा, कृत्रिम नव्हे तर नैसर्गिक. पहा, कृत्रिम आणि नैसर्गिक आनंद यामध्ये खूप फरक आहे. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होत असते. बघा काय करायला सांगितलेलं आहे की नाही आनंदा तोटा व्हायचं असेल तर आनंद घेण्याचं तंत्र आपल्याला जमलं पाहिजे. अगदी लहान मोठ्या साध्या साध्या गोष्टीतून देखील आपण आनंद घेतला पाहिजे. आता आपला आनंद आपणच घ्यायचा आहे. आता मला दुसरा कोणीतरी येऊन आनंदी करेल, दुसऱ्याची वाट पाहत जर आपण बसलो तर ते आपल्याला आनंद देतीलच याची खात्री नाही आहे. मात्र आपण असं काही तंत्र जमवायचं की असणाऱ्या मिळणाऱ्या प्रत्येक क्षणातून आपण आनंद घ्यायचा. मग आपली अवस्था कशी होईल, नाही आनंदा तोटा अशीच काहीशी आपली अवस्था होणार. आता आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. लेखकाचं काय मत सांगितलेलं आहे पहा, आनंद काय असायला पाहिजे, तुमचा स्वभाव. कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे स्वभाव हा एकमेव असा आहे की आपल्यासोबत कायमचा असतो, आपल्याला तो चिकटूनच असतो. आणि मग नेहमीच जर आनंदी स्वभाव आपला बनला, आनंदात राहायची सवयच आपल्याला जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो, हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. लेखकाच्या मते काय सांगितलेलं आहे, दुःख, मला याच्यामुळं दुःख आहे, त्याच्यामुळं दुःख आहे, भरपूर कारणं शोधलेली असतात. लांबलचक यादीच आपल्याकडं असते की मला दुःख कशा कशामुळं आहे. पण मला कशा कशातून आनंद मिळतो असं जर आपण विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. कुठंतरी एखादं दुसरंच मोजकं कारण आपल्याला तिथं बघायला मिळत असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे खरं म्हणजे इथं उलटं व्हायला पाहिजे. आनंदासाठी भरपूर कारणं आपल्याकडे असायला पाहिजे आणि दुःखासाठी कमीत कमी कारणं आपल्याकडे असायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे मांडलं तर सुख नाही तर दुःख. इथं आपण असं म्हणायला पाहिजे, मांडला तर आनंद नाही तर दुःख. मग आपण दुःखासाठी कशाला वेळ द्यायचा. बघा आनंद घ्यायला वेळ नसतो, बरेच जण असं म्हणतात, मला कुठं वेळ असतो असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. पण इथं मात्र आता उलटं व्हायला पाहिजे असं लेखकाचं मत आहे. आता पहा, आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. इथं आपण उलटं करत असतो. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे कधी कधी क्वचित आपल्याला होत असतं. नाहीतर बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्याच्या बोलण्याचा त्रास होत असतो, वाईट वाटत असतं, दुःखही होत असतं. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, नेहमी भलेही जेवढे जास्त क्षण आपल्याला आनंदानं घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करायला पाहिजे. आता म्हणूनच म्हटलेलं आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे पहा, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्यांच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात, म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. बघा काय म्हटलेलं आहे, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. आता मला समोरचं सौंदर्य म्हणजेच काय, समोरची एखादी व्यक्ती अतिशय चांगली छान वाटेल, पण माझी अशी अपेक्षा आहे की ती माझ्या समोरच्याला, शेजारच्याला तसंच वाटेल असं नाही आहे. व्यक्ती परत्वे, दृष्टी बदलली की समोर दिसणाऱ्या बघणाऱ्या सृष्टीचं सौंदर्य देखील बदलत असतं. आणि म्हणूनच आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. आणि म्हणून आपल्याला एका लहान मुलाचं उदाहरण दिलेलं आहे. देण्यापाठीमागचा हेतूच असा आहे की आपण मोठे लोक काय करत असतो की जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील या विचारामध्ये नेहमी आपण गुंतलेलं असतो. पण लहान मुलं अत्यंत तरबेज असतात की त्यामध्ये निष्णात म्हणूया आपण
की आपल्याला मोठ्या गोष्टीतून आनंद घ्यायचा असतो. आता बघा, त्यांना आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. बघा, अगदी एखाद्या मुलाला बघितलं असेल की चिमणी तिथं जर भुरकन उडाली, अगदी त्यात काही नवीन नसतं किंवा त्यातून त्याला काही मिळालेलं नसतं, पण तरी देखील तो खूप आनंदी असतो. अगदी मनापासून अगदी निखळ हास्य त्या ठिकाणी येत असतं. आणि म्हणून त्यांचा एक आग्रह असतो अगदी छोट्या मोठ्या गोष्टीतून, कारण ते जगाचा विचार करत नाहीत, इतर लोक काय म्हणतील याचा विचार करत नाहीत. सतत आपण आनंद घ्यायचा हे एकच त्यांच्या डोक्यात असतं आणि ती निरागस असल्यामुळं तो आनंद अतिशय मनापासून घेत असतात, अगदी खळखळून हसत असतात. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखेच होतो. बघा, आपण या ठिकाणी त्यापासून दुरावतो. पारखं होणं म्हणजे दूर होणं, की आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत बसतो. आयुष्यात तशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. पहा काय म्हटलेलं आहे की आनंदाची हीच तर गंमत आहे. आपण पाहतोय अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं देखील आपल्याला आनंद मिळत असतो, पण त्याचा विचार आपण करत नाही. आपण काय करत असतो, नुसता रेटत न्यायचं. आपलं जे आयुष्य आहे, आपलं जे जीवन आहे, ते फक्त केवळ जगायचं म्हणून आपण जगतोय. आनंदाचे किती छोटे प्रसंग येत असतील पण त्याकडे बघत नाही. आपण काय करत असतो, मोठ्या प्रसंगाची अपेक्षा या ठिकाणी आपल्याला असते आणि म्हणून आनंद हा कणाकणानं टिपायचा असतो आणि क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. कारण आपण बघितलेलं आहे, एकदा का आयुष्यातला एखादा क्षण निघून गेला तर तोच क्षण परत मी जगतो म्हटलं तर आपल्याला मिळणार नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हा आनंद मनापासून घेतला पाहिजे, आनंद टिपला पाहिजे. आणि मग असं म्हणत बसलं नाही पाहिजे की बाबा मला या ठिकाणी क्षणाक्षणानं नको तर तो नुसताच टनाटनानं पाहिजे आहे. असं जर म्हणत बसलं तर ते आपलं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. स्वप्न पूर्ण होईल म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळी आपल्याला टनानंच आनंद भेटेल असं कुठं आहे. काही वेळेला आपल्याला छोट्या मोठ्या क्षणातून मिळणारा आनंद पण आपण घेतला पाहिजे आणि तो आनंद आपण टिपला पाहिजे या ठिकाणी. म्हणूनच लेखकानं सांगितलेलं आहे, पहा की तिथंच सगळं आपलं चुकत असतं. काय चुकतं तर आपण काय म्हणतो, खाल्लं तर तुपाशीच, नसेल तर मला काही नसलं तरी चालेल, उपाशी असलो तरी चालेल. असं करून चालणार नाही. छोट्या मोठ्या क्षणातून मिळणारा आनंद देखील आपल्याला घेता आला पाहिजे. आता निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडाचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. बघा काय म्हटलेलं आहे, देता किती घेशील दो कराने. आपल्याकडं घेण्यासाठी दोनच हात आहेत, पण निसर्ग तर आपल्याला भरभरून द्यायला बसलेला आहे आणि त्याच निसर्गाकडं आपण डोळे उघडून बघण्याची आज गरज आहे. बघा काय म्हटलं, हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद. आपण मोठी लोक श्रावणामध्ये ऊन पावसाचा खेळ पाहतो, अगदी रिमझिम चालू असते, मनात खूप इच्छा असते चला जावं आणि त्या रिमझिम पावसामध्ये भिजावं. पण भिजायला जायची तर मनापासून इच्छा असते, पण आपण काय म्हणतो, आता जर मी पावसात भिजायला गेलो तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील, काय विचार करतील. आणि म्हणून तो आनंदसुद्धा घ्यायचा आपण त्या ठिकाणी बाजूला सोडतो. चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद. कधी चांदण्या रात्री घराच्या बाहेर पडून आकाशाकडं पडलेलं जे चांदणं असेल ते बघत भटकण्यातला आनंद काही वेगळाच असतो. बऱ्याच वेळेला अनेक लेखकांच्या मते आपण पाहिलेलं आहे, पहा की या चांदण्या रात्रीचा जो प्रकाश समुद्रामध्ये पडलेला असेल त्यापासून मिळणारा जो काही आनंद आहे तो आनंद एक वेगळाच आहे. आणि मग यासाठी काय करायला पाहिजे, पहा हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी आपलं भान हरपतं. त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा
हेच बरं. बघा काय म्हटलेलं आहे, या छोट्या छोट्या गोष्टीतून किंवा या निसर्गाकडून ज्याला आनंद घेता येत नाही त्यानं काय करायला पाहिजे, आयुष्यातल्या आनंदाला विसर्गच द्यावा. विसर्ग देणं म्हणजेच या ठिकाणी सोडून देणं. संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे संगीताच्या सुरांमध्ये खूप ताकद आहे, अगाध ताकद आहे आणि मग आपल्याला खूप अशा पद्धतीनं त्यातून आनंद देखील मिळत असतो. आता संगीताचे जे 7 स्वर आहेत, सा रे ग म प ध नी, सा सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी, असे जे संगीताचे स्वर आहेत. आणि मग त्यात आपलं शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीताची तर आपण कशाशी तुलनाच करू शकत नाही, म्हणून लेखक काय म्हणतात, शास्त्रीय संगीत हे तर एक आनंदाची इस्टेटच आहे, भरपूर अशी आनंदाची संपत्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उदाहरणादाखल दिलं बघा, कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतेच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. पहा काय म्हटलेलं आहे की आपलं भाग्य की बाबा आज आपण या शास्त्रीय संगीतकारांचं गाणं ऐकतोय. आत्म्याच्या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता मात्र येतंयच. आपल्याला तेवढं सुंदर गाता आलं नाही, ती जी कला आहे ती जोपासता आली नाही तरी निदान आपल्याला ती कला वास्तविक त्या कलेच्या मस्तीतच या ठिकाणी आपण असतो आणि एखाद्या कलेशी दोस्ती करू शकलो तर एक काही नवीनच. मग निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं आणि या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कारण पहा, कलावंत सहजासहजी घडत नाही. एखादा कलाकार म्हणूया, त्या कलेच्या पाठीमागं तो अतिशय वेडा झालेला असतो. आता आपण पाहतोय उदाहरणार्थ आपल्या एखाद्या शाळेतलं किंवा आपल्याच शाळेतलं आपण उदाहरण घेऊ शकतो. चित्रकलेच्या तासाला चित्रकलेच्या शिक्षकानं एखादी रेष जरी मारली तर त्या रेषेतून आपल्याला आकार दिसायला होत असतात, आकारच दिसतात त्या ठिकाणी. अगदी सहज जरी नुसतंच या ठिकाणी एखादं चित्र काढायला गेले तर त्यामध्ये एक वेगळेपण कौशल्य त्या ठिकाणी असतं. तसं ती त्या कलेच्या पाठीमागं वेडी झालेली असतात. निदान आपण एखादी कला आपल्याला येत नसेल तर आपण रसिक तरी होऊ शकतो. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. कलेचा आस्वाद घ्यायचं हे आपणच ठरवायचं आहे. आणि म्हणूनच निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. पहा, विचार केलं तर ताजमहाल आणि दिवाळीतला किल्ला. आता ताजमहाल देखील आपण पाहिलेला असेल, पाहिला नसेल तरी आपण एक जागतिक जगातलं 7वं आश्चर्य म्हणून ज्याला ओळखतो. जगभरातली लोक ज्या ताजमहालच्या कलाकुसरीचं वर्णन करत असतात, अतिशय सुंदर नाजूक नक्षीकाम असलेला हा ताजमहाल. आता ही एक निर्मिती आहे. मग ताजमहालच पाहिजे असं कुठं आहे? ताजमहाल पाहायला गेल्यानंतर आपण तिथला दगड बघितला तर त्यावरती असणारी जी कलाकुसर आहे, त्याची जी रचना आहे, हे पाहून आपलं मन अगदी मोहरून जात असतं. कशा पद्धतीनं हा ताजमहाल बनला किंवा एक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ज्याची ओळख आहे तो संगमरवरी दगडातला ताजमहाल बघायला गेल्यानंतर तिथली जी कलाकुसर आहे ते पाहून मन आपलं आनंदी होत असतं. निसर्गरम्य वातावरण, आत प्रवेशारी बाजूला असणारे जे काही प्रवेशद्वार असतील आणि पुन्हा नर्मदेच्या तीरावरती असणारा हा ताजमहाल पाहिला की डोळ्याचं पारणं फेडल्याचा आनंद होत असतो. आता सगळ्यांनाच काही ताजमहाल बांधता येणार नाही आहे. मग पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यात पण एक वेगळीच मजा असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही तर किल्ला करत असतायच. आता सुद्धा बघा
तुम्ही आता 12वीच्या वर्गामध्ये आल्यानंतर तुम्ही काय म्हणताय, नाही आता आम्ही मोठे झालो, आम्ही नाही किल्ला करत, आमची छोटी भावंडं किल्ला करत असतात. पण पहा, तुमच्या त्या छोट्या भावंडांना शिकवणारे तुम्हीच असता. दिवाळीत किल्ला करायची घाई गडबड उडालेली असते. आधी 4 दिवस 5 दिवस दिवाळीच्या सगळी काही ती लहान मुलं किल्ला करण्यासाठी माती आणणं, दगड जमवणं, मग कोणत्या प्रकारचा किल्ला करायचा, आकार कसा द्यायचा, त्यावरती पेरणी कशाची करायची, आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये अगदी मन गुंतवून त्यांना हे असं कर तसं कर असं जर शिकवला, तुम्हालासुद्धा त्यातनं एक वेगळा आनंद मिळत असतो आणि एक वेगळीच मौज असते. तो किल्ला काही दिवसांपुरता जरी असला, बनवत असताना करत असताना जो मिळणारा आनंद आहे, तो आनंद आपण दुसरीकडं शोधू शकत नाही. का तर त्या चिखलामध्ये हात घालून आपण बऱ्याच वेळेला आपल्याला हव्या तशा पद्धतीचा आकार त्या किल्ल्याला देत असतो, त्याची रचना करत असतो. हे एक आनंदी क्षण असतात आणि ते आपण विसरू शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, ताजमहालच कशाला पाहिजे, एखादा किल्ला करण्यात पण मौज आहेच की, आणि म्हणून छोट्या छोट्या क्षणातून आनंद आपण घेतला पाहिजे. आता शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. त्याचबरोबर म्हणून म्हटलेलं आहे, शिक्षण आपण अगदी अखेरच्या श्वासापर्यंत घेत असतो. आयुष्यभर माणूस शिकतच असतो, विद्यार्थीच असतो. मग शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो, नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. काय म्हटलेलं आहे पहा लेखकानं, की शिकलेलं शिकवण्यात एक वेगळाच आनंद असतो. आता तुमच्याही बाबतीत घडलेलं असेल पहा, एखादा नवीन खेळ जरी तुम्ही शिकला तर तुम्हाला इतकी उत्सुकता लागलेली असते की कधी एकदा जाऊन मी माझ्या इतर मित्रांना तो खेळ शिकवतोय किंवा त्याविषयी जाऊन सांगतोय. मग परीक्षेसाठी नाईलाजानं किंवा उपकार म्हणून नव्हे, तर स्वतःची हौस म्हणून शिकून पहा. आता विज्ञानासारख्या विषयामध्ये आपण पाहतो, काही वैज्ञानिक घडामोडी असतील, काही विज्ञानाचे प्रयोग असतील, आपण जेव्हा परीक्षेसाठी म्हणून शिकतो तेव्हा त्यातनं आपल्याला फारसा आनंद मिळत नाही. उदाहरणार्थ, आपण जेव्हा शिकायचा विचार करतोय त्यावेळी त्यातनं आनंद घेत हौस म्हणून आपण ते शिकलं पाहिजे. मला ते समजलं पाहिजे, नेमकी ती क्रिया कशी घडते हे मला पाहायचं आहे. उदाहरणार्थ, आपण जर बघितलं एखादं इथं जे काही गोष्टी आपण पाहिल्या की बाबा हौस म्हणून आपण शिकायला पाहिजे आणि त्यातनं आपण आनंद घेतला देखील पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी उत्तम उदाहरण म्हणूया आपण, एखादा प्रयोग करत असताना स्वतः तो करणं, तो शिकणं आणि त्यातनं आनंद घेणं, यात एक वेगळीच मजा असते. परीक्षेसाठी शिकणं यात काही मजा नसते. आणि मग हे मला न उलगडलेलं कोडं असतं की बऱ्याच वेळेला माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोड आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हाच असतो. पहा, एखादा खेळ खेळत असताना आपण त्यातनं आनंद घेतला पाहिजे आणि छंद जोपासायचे ते सुद्धा केवळ आनंदासाठीच. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी या ठिकाणी कुठलाही असू शकतो. पहा की त्या छंदासाठी मग आपण वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. पहा, या ठिकाणी छंद जोपासायचे म्हणजे अमुक हा छंद पाहिजे अशातला भाग नाही आहे. त्यासाठी बरीच वेगवेगळे छंदसुद्धा या ठिकाणी जोपासत असतात. मग दगडं गोळा करण्याचा छंद आहे म्हणून काही तर आजूबाजूला पडलेली दगडं गोळा केली तर तो काय आपला छंद बनेल का बघा, तर तो बनणार नाही. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की एखादा वाळूचा ढिगारा असेल किंवा आजूबाजूला एखादा ओढा नाला असेल, त्याच्या तीरावर वेगवेगळ्या प्रकारचे दगड आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे, तांबूस रंगाचा असेल, लालसर रंगाचा असेल, तसंच तुम्हाला वेगवेगळ्या आकारातले सुद्धा दगड तिथं पाहायला मिळतील. कधी कधी आपण ढग आकाशात जमले असतील अशा वेळी किंवा आकाशामध्ये निरभ्र आकाश, काही वेळेला ढग आलेले असतात पहा, त्यावेळी जर आकाशाकडे आपण बघायला लागलो तर जे जमा झालेले ढग असतील
ते आपल्याला वेगवेगळ्या आकारात दिसायला लागत असतात. वेगवेगळ्या म्हणजे काय, आपण मनात जशी कल्पना करू, कसा आकार असतो तो, कसा दिसायला लागलेला आहे, त्यावेळी तो आकार तसा आपल्याला तिथं त्या ढगाच्या रूपामध्ये दिसेल. आणि म्हणून म्हटलेलं आहे वेगवेगळी दगडं गोळा करण्याचं किंवा त्या वाळूमध्ये असणारे शंख शिंपले वेगवेगळ्या आकाराचे गोळा करण्याचा छंद आपल्याला असतो आणि ते आपण आपल्या ठिकाणी संग्रही सुद्धा ठेवतो. आता पक्षी निरीक्षणाचं तसं पाहायला गेलं तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही ठराविकच पक्षी आपल्याला बघायला मिळतील. पक्षी निरीक्षक, पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अलींचं उदाहरण तुम्ही ऐकलेलं असेल की डॉक्टर सलीम अली पक्षीतज्ञ असल्यामुळं आणि पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा छंद असल्यामुळं अगदी दूरवर जंगलात जाऊन तिथं पक्ष्यांचं निरीक्षण ते करत होते. पक्षी निरीक्षणाचं छंद कसलं वेळ या ठिकाणी घेतात लोक असं म्हटलेलं आहे. बघा, पक्षी निरीक्षण म्हणजे काय, तर त्या पक्षाचं बारकाईनं निरीक्षण करत असताना त्या पक्षाचा आकार, त्याचं जीवनमान, त्याचा जो काही रंग असेल, त्याचे जे खाद्यपदार्थ असतील, अगदी बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला त्याच्या असणाऱ्या विविध रंगछटा देखील बघायला मिळतील. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे तेच त्याच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही. आता शहाणं सुरतं राहणं याचा अर्थ काय घ्यायचं पहा इथं. एक चाकोरीबद्ध जीवन जगायचं. जसं की आपण या ठिकाणी घड्याळाच्या काट्यावरती जगत असतो. जे काही करायचं, जसं काही करायचं त्यासाठी सगळ्यासाठी आपण आधी काय करत असतो, घड्याळाचा काटा पाहायचा आणि मग पुढं कामं उरकायची, करायची. आनंद घेत नव्हे तर फक्त त्यातून पार पडायचं एवढंच करत असतो. मग शहाणं सुरतं चाकोरीबद्ध जीवन जगायला लागलो तर आपल्याला आनंद मिळेलच याची खात्री नाही आहे. आणि मग शहाणं सुरतं राहायचं असेल, खरंच आपल्याला शहाणं सुरतं राहून आनंद घ्यायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर वाचनाचा छंद लागतोच. वाचलं पाहिजे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे काय, वाचाल तर वाचाल. वाचलं तर आपली वैचारिक प्रगल्भता वाढणार आहे, वैचारिक पातळी उंचावणार आहे, खूप असं अगाध ज्ञान आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरानंदाची सोबत, ती सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. आता दगा देणं म्हणजेच काय, धोका देणं. बऱ्याच वेळेला पाहतो आपण ऐनवेळी या ठिकाणी धोका दिलेला समजतो. मग इथं पुस्तकं मात्र तसं कधी करत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. बऱ्याच वेळेला जीवनात काही असे प्रसंग येत असतात की त्या प्रसंगामध्ये तो मनुष्य अस्वस्थ होत असतो आणि मग काही वेळेला तो उदास झाला की लगेचच परमेश्वराचा धावा करत असतो, हे परमेश्वरा तुझी कृपादृष्टी माझ्यावरती असू दे. आणि मग हे सगळं करत करत तो अस्वस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर काही लोक काय करतात पहा, जेव्हा मन बेचैन होतं, जेव्हा अस्वस्थता वाटते, तेव्हा मात्र ते काय करत असतात, पुस्तकं घेऊन वाचत बसतात. पुस्तकंसुद्धा आपल्याला मार्गदर्शक, दिशादर्शक असतात. आणि म्हणूनच अशा वेळी पुस्तकाला परमेश्वरच तर म्हणावं लागेल. कारण काही लोक परमेश्वराचा धावा करतात, काही लोक पुस्तकं वाचत बसतात. मग अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते नेहमी काही उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्रच असतात. पहा काय म्हटलेलं आहे, पुस्तकाला कायम उपलब्ध असणाऱ्या मित्राची उपमा दिलेली आहे. आपल्याला वाटतंय की बाबा आपण अस्वस्थ आहे, आपल्या एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात, त्याच्याबरोबर आपला वेळ व्यतीत करावा, पण त्याला वेळ नसेल तर आपण ते करू शकत नाही. मग अशा वेळी काय करायला पाहिजे, अशा वेळी पुस्तकच जर आपले मित्र असले तर ते कायम 24/7 म्हणजेच काय, साती दिवस 24 तास ते काय करत असतात, आपल्याशी उपलब्ध असतात. कधीही असं म्हणणार नाहीत की मला आता वेळ नाही आहे. म्हणजे आपण त्या पुस्तकाला मित्र मानलं पाहिजे. आणि म्हणूनच पुस्तकं म्हणजे कायमचे आपले उपलब्ध असलेले मित्र असतात. आता निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. बघा काय म्हटलेलं आहे, माणसाला जर निसर्गाची सोबत असेल, संगीताची साथ असेल आणि पुस्तकांची संगत असेल तर कुठंही एकटा राहू शकतो. अर्थातच
त्याला करायचंच काय आहे? त्याच्यासोबत निसर्गाची सोबत आहे. निसर्गरम्य वातावरणात गेलो तर आपलं सारं सगळ्या काही ताणतणाव, मनावर आलेलं दडपण काही क्षणापुरतं का होईना आपण त्या ठिकाणी विसरून जात असतो. संगीताची साथ असेल आणि पुस्तकाची संगत. काही वेळेला आपण पाहतो काही लेखक लिहिते होण्यासाठी त्यांना एकाग्र चित्त करण्याची गरज असते आणि म्हणूनच म्हटलेलं आहे ही कला काही साधी सोपी कला नसते. मन एकाग्र शांत चित्तानं आपण लिहावंसं वाटत असतं आणि अशा वेळी तो आपल्या हिशोबातल्या लोकांना सोडून दुसरीकडं जाण्याची इच्छा व्यतीत करत असतो. का तर आपल्या ओळखीची माणसं आली की आपला वेळ त्या ठिकाणी फुकट जाणार आणि म्हणूनच म्हटलेलं आहे एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच तर आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनंच तो जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीच जात नाही. जर काही नवनिर्माण करायचं असेल त्यासाठी स्वतःला झोकून द्यावं लागत असतं. एखादा शोध लावायचा असेल तर त्या ठिकाणी एकांतातच जावं लागतं. एकटेपणानंच खूप विचारपूर्वक कार्य करावं लागत असतं आणि एकटेपणातला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे आणि म्हणूनच थेट जीवनाच्या सोबतीनंच आपण जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जातच नाही, कारण त्यानं काय केलेलं असतं पहा, स्वतःशी संवाद साधलेला असतो, स्वतःला त्यानं ओळखलेलं असतं आणि एकटं असतानाच आपल्याला नव्या नव्या कल्पना सुचत असतात. बरीच लेखक मंडळी, कवी मंडळी लेखनासाठी एकांतात एखाद्या निसर्गरम्य वातावरण असणाऱ्या परिसरामध्ये जाऊन राहतात आणि मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पनासुद्धा त्या ठिकाणी सुचत असतात आणि म्हणून एकटं असल्यामुळं नवनिर्मिती त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आनंद आयुष्याचा उत्सव यामध्ये बराचसा भाग आपण अभ्यासलेला आहे. निर्मिती म्हणजे काय? मोठाच आनंद मिळायला पाहिजे असं नाही आहे, तर छोट्या छोट्या क्षणात देखील आपण आनंद शोधला पाहिजे. यासाठी उत्तम उदाहरण दिलेलं आहे पहा. ताजमहालच कशाला बांधायला पाहिजे? दिवाळीतला किल्ला बांधला तरी त्यात आनंद हा मिळणारच. हा थोडासा भाग आपण बघितलेला आहे. या पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया.